हाजी मखदूम, लाल बोटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो घरकुलासाठीचे अर्ज आपण संघटनेच्या वतीने दाखल केलेले आहे. परंतु अर्ज दाखल केल्यानंतर ते अर्ज प्रशासकीय पातळीवर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये चेक करणं, ते चेक केल्यानंतर प्रत्यक्ष कामगाराच्या ज्या ठिकाणी कामगार घर बांधणार आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्या जागेची पडताळणी करणं आणि पडताळणी झाल्यानंतर ते अर्ज ऑफिसला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये त्याची लिस्ट तयार करणं आणि ती लिस्ट आणि ते सगळे कागदपत्र विभागीय जी काय कमिटी आहे, घरकुलाचे अर्ज मंजूर करणारी जी काही कमिटी आहे, त्यामध्ये पुण्याचे उपायुक्त आहेत, जिल्हा परिषदचे अधिकारी आहेत, सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, सरकारी कामगार अधिकारी आहेत, अशी जी काही कमिटी आहे त्या कमिटीसमोर ते सगळे अर्ज ठेवले जातात आणि त्या ठिकाणी मंजूर केले जातात. ही प्रक्रिया आहे. आणि तिथं मंजूर झाल्यानंतर ते परत पुणे विभागीय कार्यालयाकडे जाणं आणि तिथून पुणे उपायुक्त कार्यालयाकडून ते मुंबईला मंडळाकडे जाणं आणि मंडळामधून ते अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचे पैसे जिल्हा परिषदला सोडणं आणि जिल्हा परिषदकडून ते पंचायत समितीकडे येणं आणि पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीकडे त्याची लिस्ट येणं आणि त्यानंतर लाभार्थ्यानं घर बांधायला सुरुवात करणं, ही प्रक्रिया आहे. परंतु या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कामगारांचे अर्ज, ज्या कामगारांनी अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल केले त्या बऱ्याच अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून झालेली आहे. प्रत्यक्ष पडताळणी जरी झाली असली आणि ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचं जे काम आहे ते त्यांनी जरी चोखपणे पुरा केला असलं तरी त्याच्या संबंधीच्या ज्या काय उपायुक्त कार्यालयाकडनं ज्या काय बैठका लागायला पाहिजेत, उपायुक्तांनी ज्या काय कामगार उपायुक्तांनी ज्या काय बैठका घेऊन अर्ज मंजूर करायला पाहिजेत, त्या बैठकीमध्ये सातत्य नसल्यामुळं बऱ्याच कामगारांचे अर्ज हे प्रलंबित आहे. म्हणजे प्रत्यक्ष पडताळणी करून सुद्धा ते अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत. त्यामध्ये जी काही कमिटीची बैठक व्हायला पाहिजे, घरकुल मंजूर करणारी जी काही कमिटी आहे त्या कमिटीची जी बैठक व्हायला पाहिजे ती बैठकच होत नसल्यामुळं, वेळेत होत नसल्यामुळं ते बरेच अर्ज, बहुतांश अर्ज पेंडिंग आहे. बऱ्याच कामगाराचे आम्ही संघटना म्हणून अर्ज दाखल करत असताना किंवा व्यक्तिगत कामगारांनी सुद्धा आपले अर्ज दाखल करत असताना खूप हलाखीची परिस्थिती असणारे सुद्धा कामगार आहे. आणि कामगार एक आशेवर आहे की मी कल्याणकारी मंडळाकडे अर्ज दिलेला आहे आणि त्यामुळं माझं मंजूर होईल, मला त्यातून 1-2 लाख रुपये मिळतील आणि मी घर बांधणार काढीन, या मानसिकतेमध्ये कामगार आहे. आम्ही प्रत्यक्ष फिरत असताना आणि ज्या कामगारांची काही कामगारांची आम्ही संघटना म्हणून जाग्यावर जाऊन पडताळणी केली, आम्ही बघितलं तर बऱ्याच कामगारांची घरांची ही पडझड झालेली आणि ते अशा अवस्थेमध्ये राहतात की कधी कुठल्याही क्षणी जर ते घर पडलं तर त्यामध्ये जीवितहानीसुद्धा होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये कामगार राहत आहे. आणि अशी घरंसुद्धा आम्ही काही मंडळांना सुचवलेले आहेत की ताबडतोबीनं घरकुलाचे अर्ज मंजूर करा. 2-2 वर्ष झालं त्या मंडळाकडे अर्ज आमचे प्रलंबित आहेत, परंतु कल्याणकारी मंडळ त्याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. माझी या कल्याणकारी मंडळाला विनंती आहे, जे लाभार्थीचे अर्ज तुमच्याकडं कार्यालयाकडं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल केलेले आहेत ते 100% सगळ्या अर्जांची प्रत्यक्ष जागेची पडताळणी त्या ठिकाणी जाऊन केली पाहिजे. प्रत्यक्ष पडताळणी केलेले जे अर्ज आहेत त्यांचे ताबडतोबीनं बैठका लावून 3-4 दिवसाच्या बैठका लावून सगळेच्या सगळे अर्ज एकदा निकाली काढले पाहिजेत आणि सगळेच्या सगळे अर्ज निकाली काढून त्याची संपूर्ण लिस्ट जी आहे, अर्ज मंजुरीची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट वरती पाठवून त्याला ताबडतोबीनं मंजुरी घेऊन या महिना अखेरपर्यंत सर्वच घरकुलांचे जे काही अर्ज आहेत ते निकाली काढले पाहिजेत आणि त्या प्रत्यक्ष कामगारांनी अर्ज दाखल केलेले त्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा वर्ग करायचं काम खरं म्हणजे प्रशासनानं करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण हे जे पैसे आहेत, मंडळाचे जे काही पैसे आहेत ते भांडी वाटा, पेटी वाटा, साहित्य वाटा ह्याच्यासाठी खरं म्हणजे नाहीच आहे. हे वाटत असताना कामगारांच्या मुख्य ज्या गरजा आहेत त्यामध्ये मेडिक्लेमची मुख्य गरज आहे, शैक्षणिक लाभाची मुख्य गरज आहे किंवा ज्या कामगारांना घरं नाहीत. आमचा बांधकाम कामगार हा संपूर्ण जगाला नटवायचं काम करतो आणि स्वतः बाकी पडक्या आणि साध्या दगडमातीच्या घरामध्ये राहताना दिसतो. त्याचं सुद्धा पक्कं घर व्हायला पाहिजे. खरं म्हणजे हा हेतू कल्याणकारी मंडळाचा असायला पाहिजे. परंतु कल्याणकारी मंडळ जो मुख्य हेतू आहे तो बाजूला ठेवून
कुठं भांडी वाट पेटी वाट यामध्ये मग्न आहे आणि म्हणून कल्याणकारी मंडळाला माझी विनंती आहे, एक वेळ भांडी पेटी थांबली तरी चालेल, परंतु बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना जी आहे ती मोठ्या ताकदीनं सुरू व्हायला पाहिजे आणि ज्या बांधकाम कामगारांनी घरकुलासाठी अर्ज केलेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर आहेत आणि मुंबईमध्ये प्रलंबित आहेत, ते ताबडतोबीने याद्या खाली पाठवून त्या कामगारांच्या घरकुलाचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करून घर बांधणीसाठी ताबडतोबीनं पाठपुरावा प्रशासनाने केला पाहिजे आणि त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायला पाहिजेत. अन्यथा आम्हाला या विरोधामध्ये सुद्धा लालवाटा बांधकाम कामगार संघटना म्हणून आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन CITU संलग्न CITUच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर यासाठी आंदोलन करावं लागेल, हा इशारा सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून या कल्याणकारी मंडळाला देतो.